CAA कायदा संमत केल्याबद्दल ठाण्यात भाजपचा जल्लोष। देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी CAA लागू करून हजारो हिंदूसह अल्पसंख्याक बांधवांना न्याय दिला आहे। याबद्दल मंगळवारी 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कोपरी मार्केट येथील श्री लच्छू टिकमानी यांच्या फटाक्यांच्या दुकानासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CAA कायदा लागू केल्याबद्दल ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी धन्यवाद मोदी, धन्यवाद अमित शहा अशा घोषणा देऊन एकमेकांना पेढा भरवून जल्लोष केला। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून व माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ लच्छू टिकमानी यांच्या प्रयत्नाने झुलेलाल मंदिर ते फटाका मार्केट परिसरात काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, भाजप नेत्या वीणा भाटिया, माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ लच्छू टिकमानी व सिंधी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। अरे धन्यवाद धन्यवाद मोदी जी, धन्यवाद नरेंद्र मोदी, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमित शाह आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद धन्यवाद मोदी जी, धन्यवाद। मोदीजींनी आणि अमित शहाजींनी एक ऐतिहासिक काम या देशामध्ये केलेलं आहे, जे गेल्या 50 वर्षात झालं नाही। ते या ठिकाणी CAA हे बिल त्यांनी आणून ते जाहीर करून त्याची अंमलबजावणी करून, आणि म्हणूनच म्हणतात की मोदीजी की गॅरंटी आहे। मागच्या 2019च्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलं होतं की आम्ही CAA बिल जे आहे ते लागू करू, आणि त्याप्रमाणे शब्दाला जागून मोदी है तो सब मुमकिन आहे अमित शहाजींनी हे केलं, आणि त्याच्यामुळे देशवासियांना आनंद होतोय। आज या ठिकाणी फाळणीच्या नंतर इतक्या मोठ्या संख्येने आमचे सिंधी बांधव जे आहेत ते या देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामधल्या ठाणे, उल्हासनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहायला आले। अनेक जण अजून CAAच्या प्रमाणे त्यांची सिटिझनशिप झालेली नाही। अनेक प्रकारचे अनेक लोक या ठिकाणी 5 वर्षाच्या वर राहत आहेत, पण त्यांना अजूनही भारतीय नागरिकत्व मिळालेलं नाही, आणि याच्यामुळे हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे। आणि म्हणूनच मोदीजी धन्यवाद, अमित शहाजी धन्यवाद अशा प्रकारचा नारा हा सर्व दूर या ठिकाणी उमटत आहे। त्यांनी त्यांच्या हातामध्ये तेवढंच राहिलेलं आहे, अफवा पसरवायच्या, निरनिराळ्या पद्धतीने देशामध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करायचा, जातीमध्ये भेद निर्माण करायचा। हे खऱ्या अर्थाने जे या ठिकाणी या मातीत राहत आहे त्यांच्या कल्याणासाठी आहे, आणि त्याच्यामुळे विरोधक जे आहेत हा त्यांचा त्यांनी तर खरं अभिनंदन करायला पाहिजे, परंतु त्यांचं जे काम आहे ते त्यांना करू देत। लोकांना माहिती आहे की मोदीजी देशहिताचंच काम करतात, आणि त्याच्यामुळे देशहिताचंच काम हे झालेलं आहे। हम सबके लिए बड़ा खुशी का दिन है। मुझे तो 1974 से जब जनसंघ के ज़माने से मैं इलेक्शन में खड़ी थी, मुझे वो समय याद आता है जब हमारे रामबाबू महल की इलेक्शन के लिए MP के लिए खड़े थे। तो जब हम कोपड़ी में पहले आते थे तो दादा चंदूमल की दुकान यहाँ ही है, पान की दुकान, पहले वहाँ आते थे। हम लच्छू को फ़ोन करते थे, दादा रामबाबू महल की पान खाते थे, फिर हम अपनी प्रचार का काम यहाँ से शुरू करते थे। तो मुझे वो दिन बड़े याद आते हैं। दूसरी खुशी की बात ऐसी है कि जो सिंधी समाज के लोग, जब हम 1947 में आए तो हमें कोई तकलीफ नहीं हुई, परंतु उसके बाद जो सिंधी पाकिस्तान में थे, हिंदू, उसमें हिंदू थे, क्रिश्चियन थे, जैनी थे, सिख थे, सभी लोग थे। उनको पाकिस्तान में जब सुरक्षा नहीं थी, उनकी बहू बेटियां सुरक्षा नहीं थी, वो कैसे करके भी हिंदुस्तान में पहुंच गए। आज हिंदुस्तान में आने के बाद पुलिस की तरफ से उनको इतनी तकलीफ होती थी। नरेंद्र मोदी को ये मालूम है कि सिंधी लोगों की तकलीफें क्या है, समस्या क्या है। वो हमेशा कहते सिंधी में बात करो, सिंधी में बात करो। तो उन्होंने जो वायदा किया था 2019 में ये CAA का कायदा पास हो गया। उसके इंजाम के अनुसार अभी इलेक्शन के पहले देना चाहिए। ये कोई इलेक्शन का अड़चन नहीं है कि इलेक्शन को देख के उन्होंने किया है, पर ये उनका वायदा था जो किया है।
तो हमें बड़ी खुशी है। सिंधी समाज के लोग पहले तो माया नगर घनश्याम नगर में भी रहते थे। ये सब संजय केलकर को याद होगा जब राम शीतल हरचंदानी को लेके हम कलेक्टर ऑफिस में कितने बार जाते थे, तो उनको ये सर्टिफिकेट चाहिए। तो आज हमारे लिए खुशी का दिन है। मैं तो ऐसे ही कहूँगी 15 तारीख से आचार संहिता लग गई है, पर हमारे लिए तो इलेक्शन का प्रचार शुरू हो गया। ऐसे मैं मानती हूँ ये पार्टी का कोई नहीं है, मेरे तरफ से धन्यवाद।